शूद्र कोण होते? बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक सत्य. शूद्र म्हणजे जन्मतःच नीच, सेवा करण्यासाठी निर्माण झालेले लोक. आपल्याला लहानपणापासून हे शिकवले गेलेले आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे पूर्णपणे खोटं आहे. पूर्वी शूद्र कोण होते या पुस्तकात बाबासाहेब स्पष्ट सांगतात की शूद्र हे मूळचे आर्यच होते. ते क्षत्रिय वर्गातील लोक होते. प्राचीन काळात समाजात फक्त 3 वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. शूद्र हा वेगळा वर्ण नव्हता. नंतर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात सत्ता संघर्ष झाला. काही क्षत्रियांनी ब्राह्मणांचे धार्मिक वर्चस्व मान्य केले नाही. त्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणांनी त्या क्षत्रियांना शूद्र ठरवलं. हळूहळू त्यांना वेदाध्ययन बंद, यज्ञ धर्मांपासून दूर, शिक्षण व सत्तेपासून वंचित केलं गेलं. म्हणजेच शूद्र ही जन्मताच नीच जात नाही, तर सत्ता संघर्षातून निर्माण झालेली ओळख आहे. बाबासाहेबांचे हे संशोधन आपल्याला इतिहास नव्हे तर सत्य शिकवते. शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय भीम, जय संविधान.